साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी. एक काळ असा होता आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बघितलं असेल, पूर्वीची जुनी माणसं सकाळी लवकर उठायची आणि आपला प्रातर्विधी उरकून गावामधल्या मंदिरांमध्ये चक्कर मारायची. गावामध्ये जर 2, 3, 4 मंदिर असतील तर सगळ्या मंदिरामध्ये जायची, देवदर्शन करून यायची आणि जाताना येताना सगळ्या जे जे भेटतील त्या सगळ्यांना राम राम घालायची. मोठ्यानं म्हणायची. एक माणूस भेटला तर मोठ्यानं राम राम म्हणायची, समोरचा माणूस त्याला राम राम म्हणायचा. मला खूपदा हा प्रश्न पडायचा की माणसं पूर्वीची राम राम का म्हणत असायची. आता सुद्धा जुनी जाणती टोपीवाली फेटेवाली माणसं एकमेकांना राम राम घालतात. हे अलीकडं आलं, गुड मॉर्निंग, अमुक तमुक, हे अलीकडं आलं, पण पूर्वी राम राम म्हणायचे, अगदी आनंदानं म्हणायचे. मी एका ठिकाणी वाचलं का लोक पूर्वीची राम राम म्हणायची. त्याच्या पाठीमागं फार मोठं कारण होतं. ते कारण मला पाठीमागं वाचायला मिळालं. ते कारण असं होतं, म्हणे एकदा जर मी दिवसभरामध्ये राम राम म्हणलो आणि एकदा जर कुणाचं तरी मी राम राम ऐकला, असं 4 वेळा राम माझ्या कानावर पडलं तर माझ्याकडून 24 तासामध्ये अनावधानाने घडलेलं पाप सगळं त्याचं नाश होतो म्हणे. म्हणजे गांभीर्यानं ऐका, जर एकदा मी रामराम म्हणलो, समोरचा माणूस, समोरचा व्यक्ती जर मला रामराम म्हणला, तर हे 4 वेळा रामराम माझ्या कानावर पडलं. याचा मोबदला काय, तर 24 तासामध्ये अनावधानाने माझ्याकडून घडलेलं पाप, त्या पापाचा नाश होतो म्हणे. इतकी रामनामामध्ये मोठी ताकद आहे. याच रामनामाचा आधार घेऊन तरुण गेलेली असंख्य उदाहरणं आपण ऐकली. संत सेनानाही म्हणाले, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. पापाचा पर्वत जरी झालेला असेल म्हणे, तरी तो भस्मसात होईल, तो जळून जाईल. कशानं? रामनामानं. एवढी मोठी रामनामामध्ये ताकद आहे मित्रांनो. म्हणून तर माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. नामाने कोण उद्धरतं, तर तिन्ही लोक उद्धरती म्हणे. ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळशुद्ध. सगळी परंपरा, सगळं कुळशुद्ध होईल हरीच्या नामानं. पुढं म्हणाले, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी. किती पापराशी? अनंत, म्हणजे पापाची रास लागलेली असेल. रास कळती का? एखाद्या ज्वारीच्या खाळावरती गेलो आपण, ज्वारी करतायत लोक, तर लोक म्हणतात, बघा किती रास पडले, म्हणजे बघा किती मोठा ढिगारा पडलाय. अशी रास पापाची जर पडलेली असेल, तरी हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. एका क्षणामध्ये म्हणे सगळे लयाला जाईल, सगळं पाप लयाला जाईल. इतकी हरीच्या नामामध्ये, रामाच्या नामामध्ये ताकद आहे, संत समजावून सांगतायत. आणि म्हणून संत आपल्याला समजावून सांगतात की राम नाम की लूट लगी है, लूट सके तो लूट, अंतकाल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. शेवटी काय होईल, जेव्हा प्राण सोडायची वेळ येईल ना, तेव्हा मित्रांनो मग परत जाणीव होईल की मी इतकं रामनामाचं माहिती मला असून, रामनाम किती श्रेष्ठ हे माहिती असून मी जपू शकलो नाही. हे मी खरं लुटायला पाहिजे होतं, हे खरं मी जमा करायला पाहिजे होतं, हे हिरे मोती मी साठवायला पाहिजे होतं. हा पश्चाताप आयुष्याच्या शेवटी होईल. आणि म्हणून मित्रांनो, आता क्षण आहेत आपल्याकडं. आपण तर इतके भाग्यवान आहोत. अरे, ह्या जगामधली खूप सारी माणसं राम माहीत नसताना रामाचा जप करतात, कृष्ण माहीत नसताना कृष्णाचा जप करतात, हरी अजून कल्पना नाही पण हरीचा जप करतात. आपण भाग्यवंत आहे. राम माझ्या अवतीभोवती राहतो, या गोष्टीची मला जाणीव आहे. माझा राम म्हणलेला शब्द भगवंत ऐकतोय. आणि म्हणून माझा सद्गुरू मला सांगतोय की तू म्हणत राहा, तू ही निरंकार, मै तेरी शरण हा मैनू बक्षलो. हे तू म्हणत राहा, हे चिंतन करत राहा. भगवंत तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही. हा सद्गुरू संदेश मला वारंवार देतोय. मोठं कष्ट घेतलंय संतांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी. मित्रांनो, आपण काहीच नाही केलं. तुम्हाला माता शबरीचा किस्सा माहीत असेल. शबरी जंगलामध्ये जाऊन राहायची, तर भगवंताच्या प्राप्तीसाठी, रामाच्या दर्शनासाठी वाट बघत बसायची. किती वर्ष मित्रांनो, 70, 75, 80 वर्षाचं आयुष्य झालं. भामटी लोक यायची, इकडून तिकडून सांगायची, म्हणे आज रामायण या दिशेने यायचं आहे. माता शबरी थकली होती हो. हातामध्ये झाडू घेऊन आता झाडून काढू शकत नव्हती, तर केस जठा इतक्या लांबलचक झाल्या होत्या, तर बसून त्या जठांनी, त्या केसांनी झाडून काढायची की माझा राम आज या दिशेने येणार आहे, मला दर्शन होईल. 2 दिवस 4 दिवस त्या दिशेला वाट बघत बसायची, आस लावून बसायची. परत 3-4 भामटी यायची, म्हणायची नाही नाही, राम आज इकडल्या दिशेने येणार आहे म्हणून सांगितलंय. माता शबरी लगेच तोंड फिरवायची आणि त्या दिशेनं मग परत त्या जठांनी, त्या केसांनी झाडू मारायची. परत त्या दिशेला 4 दिवस 8 दिवस वाट लावून बसायची, भगवंताचं दर्शन व्हावं, एकदा माझ्या आयुष्याचा उद्धार होईल, ही आस मनामध्ये धरून आयुष्य काढलं माता शबरीनं. शेवट थकली हो. असं बसलेलं तिला उठवत नव्हतं. जर झोपली, जर पडली तर उठून बसता येत नव्हतं. अशी सकाळी बाहेर यायची आणि उन्हाला पडायची.
आता थंडीचे जसे दिवस आहेत ना, अशा दिवसांमध्ये अशी बाहेर येऊन उन्हाला पडायची तर अख्खा दिवस तिचा तिथंच निघून जायचा. तिला उठून घरामध्ये जाणं, झोपडीमध्ये जाणं अशक्य व्हायचं हो. नंतर तर असं झालं मित्रांनो की अंगावरती येऊन ना पशु बसायचे, कावळे येऊन बसायचे आणि हळूहळू तिच्या त्या मांसाचे तुकडे तोडायचे, लचके तोडायचे, तिच्या चमड्याला चावा घ्यायचे. तिला ते कळायचं, पण तिच्या अंगामध्ये तेवढी ताकदच उरली नव्हती की उठून त्या कावळ्याला हाणावं आणि त्याला हाकलून द्यावं. इतकी ताकद तिच्या हातामध्ये, तिच्या अंगामध्ये राहिलीच नव्हती. तिला त्या वेदना व्हायच्या, पण करणार काय? कावळे येऊन मांसाळ भागावर बसायचे, मांडीवर बसायचे, पायावर बसायचे, पाठीवर बसायचे आणि थोडे लचके तोडून कावळे खायचे, पण करणार काय? पण तशीच आस लावून भगवंत एका ठिकाणी तर म्हणाले, कागा सबतन खाइयो, चुन खाइयो मांस. कावळ्याला म्हणते, कावळ्यांनो कागा सब तन खाइयो, चुन खाइयो मांस, बस मेरे नैना ना खाइयो, मुझे राम मिलन की आस. सगळं माझं शरीर खाऊन टाका म्हणे, फक्त माझे डोळे तेवढे खाऊ नका, कारण मला एकदा रामाचं दर्शन करायचंय. एवढी मोठी आस होती, इतकी मोठी श्रद्धा होती, इतकं मोठं तप आणि त्याग होतं भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांचं. आपण काय केलं? आपण काही नाही केलं. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून या जन्मामध्ये भगवंत सद्गुरू संत वाट्याला आले. म्हणाले, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा कृपा केली विठोबाने. जन्मजन्मी काहीतरी पुण्याची कामं केली होती, म्हणून या जन्मामध्ये सद्गुरूनं कृपा केली आणि भगवंत अवतीभोवती राहतो या गोष्टीची जाणीव करून दिली. आणि म्हणून आपलं जगणं सोपं आहे मित्रांनो. या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि निरंतर आता त्या नामाची, त्या भगवंताची आस धरली पाहिजे. तू ही निरंकार मै तेरी शरण हा मैनू बक्षलो. कुणी राम राम म्हणेल, कुणी कृष्ण कृष्ण म्हणेल, कुणी राधा राधा म्हणेल, कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणेल. काही म्हणू द्यात, भगवंताच्या नामानं मनुष्याचा उद्धार होईल. आणि म्हणून जाणाऱ्या प्रत्येक क्षणाची आता आपण कदर करायला पाहिजे, कारण हे क्षण म्हणजे क्षणांचे ह्या मिनिट बनतात, मिनिटांचे तास, तासांचे दिवस, दिवसांचे महिने आणि महिन्यांचे मिळून वर्ष बनतात. आणि बघता या अशा वर्षांनी मिळून मनुष्याचं जीवन कडेला येतंय. घडी की टिकटिक को मामूली ना समझो. एक शायर म्हणाला, हे जी घड्याळांची टिकटिक चालू आहे प्रत्येक क्षणाला, ही टिकटिक आपल्याला काहीतरी सांगते. काय सांगते ती टिकटिक आपल्याला? ती टिकटिक आपल्याला मित्रांनो एवढंच सांगते की घडी की टिकटिक को मामूली ना समझो, यूं समझ लो जिंदगी के पेड़ पर कुल्हाड़ी के वार है. आयुष्य नावाचं एक झाड आहे आणि त्या झाडावर हे घाव घातले जात आहेत. हे टिकटिक म्हणजे आयुष्याच्या झाडावर घातले जाणारे घाव आहेत. कुठल्या तरी एका घावाला हे झाड तुटणार आहे. आणि म्हणून आपण हे जाणीव ठेवली पाहिजे की मी कायमचा इथला रहिवासी नाही. काही क्षणांसाठी, काही दिवसांसाठी, काही वर्षांसाठी मी इथं आलो आहे, तर माझा इथला एक ना एक क्षण भगवंताच्या प्रती समर्पित झाला पाहिजे. ही भावना आपण धारण करायला पाहिजे.